हो तुकाराम, राम राम. हो तुमचा भाऊ आजारी आहे म्हणे, तुम्ही गेले नाही का भेटायला? नाही, मला काहीच माहित नाही. बघा आता जाऊन. ठीक आहे, जाऊन बघून येतो मी. सुनबाई, विठ्ठल दादाला काय झालं एवढं? आणि आला तुम्ही काय घ्यायला आता आणि परत सगळं तर घेतलंय की जमीन जागा घरदार दागिने काय सुद्धा आम्हाला दिलं नाही भिकार सारखं करून ठेवलंय आमची परत सगळी. नवरा माझा राब दुसऱ्या राबतोय, सासरा पडलाय आता कधी जायला माहित नाही. आणि काय लुबाडायचं तुम्हाला आता? सुनबाई, तसं नाही ग. दादाला बरं नाही म्हणून मला समजले, म्हणून मी बघायला आलोय. हो मामनजी, तुमचा भाऊ आला बाय लाडका आणि काय लुबाडायला बघा आता, द्या त्याला काय राहिला असेल तर तुमच्याकडचा. आता कशाला आलाय? सगळे दुबाडला माझी लेकरं रस्त्यावर भीक मागायची बारी आली. अगं दीदी, हेच का म्हातार ते आपलं जमीन घरदार लुबाडलेलं? होय अक्षा, हेच ते म्हातारा आहे. थांब याला बघतोच. अरे थांब, आजोबांना आता आपल्या बरं नाहीये, त्यामुळे तू शांत राहा. बाई तिला घालू इथलं. मला तिचं तोंड बघायचं नाही. माझी लेकर माग रस्त्यावर आणला, मला भिकारी करून ठेवला. पहिला तिला झाप बळावं पहिला मामाजी तुम्ही त्रास करून घेऊ नका, हा, सांगते बाबा. मी जायला सांगते. ओ जावा तुम्ही इथनं. विठ्ठल दादा, मला माफ कर मला. माझ्या संग 2 गोष्टी बोल दादा. चुकलं बाबा माझं. तुझी घेतलेली सगळी जमीन जागा सगळं परत करतो, पण मला असं जा म्हणून नकोस. मला माफ कर बाबा.